चालू घडामोडीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची घडामोडी घडलेली आहे, ती म्हणजे बॉम्बे उच्च न्यायालय जे आहे त्याच्या 4थ्या खंडपीठाच्या स्थापनेची घोषणा केलेली आहे। याच्याबद्दलच आपण माहिती पाहूया। याच्यावर मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले जाणार आहेत। तर बॉम्बे उच्च न्यायालयाचं जे 4थं खंडपीठ आहे हे कोल्हापूर या ठिकाणी स्थापन केलं जाईल अशी घोषणा झालेली आहे आणि कोल्हापूरचं खंडपीठ हे 18 ऑगस्ट 2025 पासून कार्यान्वित होणार आहे। आता बॉम्बे उच्च न्यायालयाला एकूण 4 जे खंडपीठ आहेत हे या 4 ठिकाणी आहेत, ते म्हणजे नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि कोल्हापूर। आणि बॉम्बे उच्च न्यायालय हे देशातलं सर्वात जास्त खंडपीठ असणार आता उच्च न्यायालय ठरलेलं आहे। उच्च न्यायालयाबद्दल जर माहिती सांगायची झाली तर राज्यघटनेमध्ये कलम 214 मध्ये उच्च न्यायालयाबद्दल तरतूद आहे। सध्या भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहेत आणि 25 उच्च न्यायालय आंध्र प्रदेशसाठी अमरावती या ठिकाणी 2019 ला स्थापन झालं। त्याच्यानंतर जर सांगायचं झालं तर पहिलं उच्च न्यायालय देशातलं होतं कलकत्ता उच्च न्यायालय, त्याची स्थापना 1862 साली झाली आणि बॉम्बे उच्च न्यायालय हे देशातलं दुसरं उच्च न्यायालय होतं। आणि सर्वात जास्त न्यायाधीश असणारं उच्च न्यायालय सध्या आहे अलाहाबाद उच्च न्यायालय, 160 न्यायाधीश आहेत आणि सर्वात कमी सिक्कीम मध्ये 3 न्यायाधीश आहेत। आणि खंडपीठे एकूण 25 उच्च न्यायालयापैकी 14 उच्च न्यायालयाला खंडपीठे आहेत। बॉम्बे उच्च न्यायालयाबद्दल सांगायचं झालं तर स्थापना झाली 14 ऑगस्ट 1862 ला। सध्या एकूण बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये 94 न्यायाधीश आहेत आणि कार्यक्षेत्र लक्षात ठेवा, महाराष्ट्र, गोवा, दीव दमण व दादर नगर हवेली एवढ्या क्षेत्रासाठी हे उच्च न्यायालय आहे। जर याच्यात पहिले मुख्य न्यायाधीश सांगायचं झालं तर सर मॅथ्यू रिचर्ड सॉस हे होते। पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश हे MC छागला होते आणि सध्या बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत आलोक आराधे।